श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. स्वामी भक्त हो, स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी असतात आणि म्हणूनच स्वामींसाठी एवढंच म्हणावंसं वाटतं, जाणिले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, जाणिले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, आणि म्हणूनच ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव, म्हणूनच ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव. स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल, तसंच इथून पुढचंही आयुष्य आनंदातच जाणार आहे, समाधानातच जाणार आहे. फक्त त्यासाठी आपल्यासोबत स्वामींचं असणं गरजेचं आहे. आता खरं पाहता स्वामी आपल्यासोबत नेहमीच असतात, कारण स्वामींचं एक वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामी आपल्या भक्तांचा हात कधीही सोडत नाही. पण होतं काय माहिती आहे का, स्वामी आपल्याला विसरत नाही, पण आपण मात्र नेहमीच स्वामींना गृहीत धरतो, स्वामींना हळूहळू विसरायला लागतो, आणि आपल्या आयुष्यात अडचणी आल्या की मग स्वामींची आपल्याला आठवण येते. तरीही आपले हे भोळे भाबडे स्वामी आपल्या हाकेला उत्तर देत असतात. पण तरीही आपण आपलं कर्तव्य मात्र सोडायचं नाही. जसं स्वामी आपल्याला जपतात तसं आपणही स्वामींना जपायला हवं. तर असो, आजचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्यासमोर जे 3 अंक दिसत आहे त्या 3 अंकांपैकी एक अंक फक्त तुमच्यासाठी निवडायचा आहे, आणि मग फक्त तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्त हो, स्वामी महाराज जरी एकच असले, स्वामी महाराज म्हटलं तर ब्रह्मांड नायक आहे आणि ते एकच आहे. परंतु कोणी त्या ब्रह्मांड नायकाला कृष्णाच्या रूपात बघतो, तर कोणी रामाच्या रूपात बघतो, तर कोणी शंकर भगवानांच्या रूपात बघतो, पण तरीही शक्ती एकच. पण आपण मनुष्य प्राणी आहेत आणि आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत, तर प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहे, प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. परंतु प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आयुष्याला सांभाळण्याचं काम हे स्वामी करत असतात, आणि त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळा संदेशही स्वामी पाठवत असतात. कारण प्रत्येकाच्या समस्येनुसार तशा पद्धतीचा संदेश जर आपण ऐकला तर पुढे काय करायचं याचं उत्तर आपल्याला मिळेल. आता तुम्ही तुमच्यासाठीचा नंबर निवडला असेल, तर ज्यांनी 542 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामींनी काय संदेश पाठवला हे आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे, तू कुठेही असतो, काहीही करत असतो, तरीही तुझ्या मुखांवर जर सतत आमचं नाव येत असेल, तुझी जबाबदारी सांभाळताना, तुझ्या संसाराचा गाडा तू चालवत असताना देखील तू आम्हाला विसरत नाही, आणि कुठलीही परिस्थिती येऊ, कुठलाही प्रसंग येऊ, मग तो सुखाचा येऊ दे नाहीतर दुःखाचा येऊ दे, तरीही जर तुझ्या मुखामध्ये आपोआप आमचं नाव येत असेल, तू कुठल्याही मंदिरात जातो, कुठल्याही भगवंताच्या मूर्तीकडे बघतो, आणि तरीही मुखावर फक्त श्री स्वामी समर्थ नाव येत असेल, तर तू पूर्णतः स्वामीमय झालेला आहे हे आत्ताच ओळखून घे. तू पूर्णतः आमचा झालेला आहे, आणि आता तू स्वामीमय झाला आहे. म्हणूनच बऱ्याचदा तुझ्या आयुष्यात असेही प्रसंग येतात, तेव्हा तुला वाटते की आता सगळं संपलं आहे, आता कुठून तुला सुरुवात करायची आहे हे देखील लक्षात येत नाही. पण तशाही परिस्थितीमध्ये अचानकच तुला एक ऊर्जा मिळते, तुला एक प्रकारचं बळ मिळतं, आणि पुन्हा तू उभा राहतो. आता तसं घडत असताना तू याचा कधी विचार केला का की तुला हे बळ नेमकं कुठून मिळतं, हे सगळं तुझ्या बाबतीत सकारात्मक कसं घडू लागतं? तर अरे, या प्रश्नाचं उत्तर आम्ही आहोत. अरे, तुझ्या अंतरात्म्यात आम्ही आहोत. तू स्वामीमय झालेला आहे, आणि म्हणूनच तुला सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. जो आमचा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही. अरे, जो आमचा हात पकडतो त्याला कधीही कुणाचे पाय धरण्याची वेळ आम्ही येऊ देत नाही. तू फक्त विश्वास ठेव. माझ्या भक्तांचा खटला हा माझ्याच न्यायालयात चालत असतो. माझ्या न्यायालयात खोट्याला अजिबात जागा नाही. मी माझ्या खऱ्या भक्तांवर कधीच अन्यायही होऊ देत नाही. अरे बाळा, मी कुठेही गेलो नाही. मी शरीराने जरी तुला दिसत नसलो ना, तरीही तुझ्या आसपास आणि तुझ्या अंतरात्म्यात मी सदैव आहे. जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा फक्त मनापासून हाक मारून बघ, मी तुझ्याजवळ नक्की येईल. आणि हो, तुझ्या कानात नेहमी सांगून जाईल, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे 433 अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी आणि प्रश्न
येऊ देऊ नकोस, पण तरीही अशी काळजी, अशी चिंता आणि असे प्रश्न तुझ्या मनात येत असतील, तुला भीती वाटत असेल आणि अगदीच तुला एकटेपणा जाणवत असेल, तर तू घाबरू नको. तुझ्या आजूबाजूला मी आहे याची सदैव तुझ्या मनामध्ये जाणीव ठेव. अरे, तुझ्या या स्वामी माऊलीच्या छायेत यायला तू विसरू नको, कारण आम्हीच आहोत ब्रह्मांड नायक आणि आमच्यापेक्षा मोठा निवारा या ब्रह्मांडात तुला कोणीच देऊ शकत नाही. तू माझ्या दरबारात येतो हा योगायोग नाही, तर हा मी जुळवून आणलेला योगायोग आहे. कारण तुझं आणि माझं नातं हे आत्ताचं नसून खूप जुनं आहे. अगदी जन्मोनजन्मीचे आपले हे ऋणानुबंध आहे. फक्त हे आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेव, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना पण घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळतो या जीवनाचा, तरच आनंद मिळतो या जीवनाचा. अरे, भोग हे भोगावेच लागतात, त्याचा भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते. आणि कर्म जर चांगले असतील आणि आमच्या भक्तीत तू रममाण होत असेल, तर वजाबाकी करण्याची जबाबदारी देखील आम्हीच उचलतो. अरे, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपते, तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये काय लिहायचं आणि काय खोडायचं हे आम्ही ठरवत असतो. आणि अशा भक्ताला आम्ही नेहमी एकच सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे 345 अंक निवडला आहे, त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे, जो आमचं नाम जपतो त्याला जपण्याची आणि त्याच्या कुटुंबाला जपण्याची जबाबदारी देखील आम्ही उचलतो. मग माझे नामस्मरण तुम्ही कसेही केले तरीही ते प्रचिती देतच असते. तुम्ही कुठेही केले तरीही तुम्हाला त्याची प्रचिती नक्की मिळेल. कारण जेव्हा शेतात बी पेरलं जातं तेव्हा त्याचं तोंड कोणत्या बाजूने आहे हे पाहिलं जात नाही, तरीही योग्य वेळ आली की त्याला अंकुर फुटतो, मोड येतात. तसंच नामस्मरणाचं आहे. तुम्ही कसंही घेतलं तरीही चालेल, पण फक्त मनापासून विश्वासाने आणि सातत्याने माझं नाव घ्या. अरे, जो माझं नामस्मरण सातत्याने करतो त्याला योग्य वेळी योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी साक्षात आम्ही उचलत असतो. आता समजा एखाद्या व्यक्तीच्या आपण पाठीमागून चालत असतो, त्या व्यक्तीची आणि आपली ओळख नसते, पण तरीही आपल्या मुखात जर त्या व्यक्तीचं नाव आलं तर ती अचानकच आपल्या मागे वळून बघते. तसंच नामस्मरणाचं आहे. अरे, जो भक्त आमचं नामस्मरण सतत करतो, ज्याच्या मुखावर सतत आमचं नाव येतं, अशा भक्ताकडे आम्हाला मागे फिरून बघावंच लागतं आणि अशा भक्ताकडे आम्हाला यावंच लागतं आणि त्याची जबाबदारी आम्हालाच उचलावी लागते. म्हणून आम्ही आमच्या भक्तांना एकच सांगतो की आमचं नामस्मरण करा, सोबतच तुमची जी कर्म आहे ती चांगली करा. नामस्मरणाला कर्माची असेल जोड, तर त्याला कशाचीच नाही तोड. अरे, असा भक्त कायमच आमच्या हृदयात राहतो, असा भक्त कायमच आमच्या सोबत असतो आणि असा भक्त आमच्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. आणि त्याच्या आयुष्याचा जो भार आहे तो आम्ही आमच्या हातांवर पेलत असतो. फक्त आमच्या भक्ताचा विश्वास मात्र आमच्यावर तेवढा असायला लागतो. स्वामी भक्त हो, 3ही स्वामी संदेश तुम्ही ऐकले असतील तर तुम्हाला एक गोष्ट समजली का? स्वामींनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे की आपण जे काही थोडी सेवा करतो ती फक्त विश्वासाने करायला हवी. जर आपल्याला खूप पूजापाठ करायला नाही जमलं तरीही स्वामींचं नामस्मरण करणं मात्र आपल्याला सोडायचं नाही. कारण नामस्मरणाला आपण कुठलेही कारण देऊ शकत नाही. कारण नामस्मरणाला कसलंच बंधन नाही, ना वयाचं, ना जातीचं, ना धर्माचं. स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान बाळ असू द्या किंवा म्हातारी मनुष्य असू द्या, पण ते नामस्मरण कुठेही कसंही घेऊ शकतात. त्यामुळे नामस्मरणाला सोहळं पाळण्याची गरजही नसते. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.